नमस्कार, मी नवल शिंदे. ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रोवास्तू एनर्जी व्हायब्रेशनच्या माध्यमातून आपण नेहमीच ऊर्जेच्या विज्ञानाचा शास्त्रीय शोध घेत असतो. अनेकांना वाटते की हाताची बोटे विशिष्ट पद्धतीने जुळवणे म्हणजे केवळ एक धार्मिक कर्मकांड किंवा अंधश्रद्धा आहे. पण सत्य यापेक्षा खूप वेगळे आणि वैज्ञानिक आहे. आपले शरीर पंचतत्वांनी बनलेले आहे आणि तुमची बोटे या विश्वातील ऊर्जेचे रिमोट कंट्रोल आहेत. आजच्या या विशेष ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये आपण महात्मा बुद्धांनी हजारो वर्षांपूर्वी स्वीकारलेल्या अशा 5 मुद्रांचे रहस्य उलगडणार आहोत, ज्या केवळ तुमच्या मनातील गोंधळच दूर करत नाहीत, तर तुमच्या मेंदूचे न्यूरल सर्किट्स प्रत्यक्षरित्या रिसेट करतात. जर तुम्ही सततच्या ओव्हरथिंकिंगनी त्रस्त असाल किंवा निर्णय घेण्यात स्वतःवर शंका घेत असाल, तर हा एपिसोड तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरणार आहे. एपिसोडच्या शेवटी मी एक अशी मुद्रा सांगणार आहे जी तुमच्या शरीराभोवती एक अभेद्य ऊर्जा कवच तयार करते. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत अगदी एकाग्रतेने ऐका. चला तर मग या ऊर्जा प्रवासाला सुरुवात करूया. समजा एखादा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर अचानक हँग झाला, हो. म्हणजे स्क्रीन पूर्ण फ्रीज होते, कर्सर अजिबात हालत नाही. अशा वेळी आपण काय करतो? आपण जास्त काही विचार न करता थेट कीबोर्डवरची कंट्रोल ऑल्ट डिलीट ही 3 बटणं एकत्र दाबतो. राईट. म्हणजे सिस्टम रिसेट करण्यासाठी. एक्झॅक्टली. एका साध्या स्पर्शाने सिस्टम आतून रिसेट होते आणि मशीन पुन्हा सुरळीत काम करू लागतं. हे सगळं अगदी तांत्रिक आणि अचूक असतं. पण जेव्हा मानवी शरीराचा आणि मनाचा विचार येतो, तेव्हा मात्र आपण खूप गोंधळून जातो. नक्कीच. आजकालच्या सततच्या धावपळीत जेव्हा आपलं स्वतःचं डोकं हँग होतं, ओव्हर थिंकिंगमुळे विचारांची गुंतागुंत वाढते किंवा निर्णय घेताना एकदम संभ्रम निर्माण होतो, तेव्हा ते रिसेट करण्यासाठी कोणतंच बटन नसतं असं आपल्याला वाटतं. पण मग काय सांगता, जर या मानवी नर्वस सिस्टीमला रिसेट करणारं कंट्रोल पॅनेल अक्षरशः आपल्या हाताच्या बोटांवर असेल तर? हा विचार ना सुरुवातीला थोडा अतिशयोक्ती वाटू शकतो. पण कसं आहे, आधुनिक न्यूरोसायन्स आता याला पूर्णपणे दुजोरा देत आहे. अच्छा, म्हणजे हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये. अजिबात नाही. बघा, आपल्या हाताची बोटं आणि तळहात हा शरीराचा असा भाग आहे जिथे मज्जातंतूंची म्हणजेच नर्व्ह एंडिंग्सची सर्वाधिक गर्दी असते. मेंदूच्या मोटर कॉर्टेक्समध्ये हातांसाठी जेवढी जागा दिलेली असते ना, हो. ती शरीराच्या इतर कोणत्याही अवयवापेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे जेव्हा आपण बोटांच्या विशिष्ट हालचाली करतो किंवा त्यांना एका ठराविक कोनात एकमेकांना जोडतो, तेव्हा तो केवळ एक साधा हातवारा नसतो. मग तो काय असतो? ती थेट मेंदूला पाठवलेली एक कमांड असते. ज्याप्रमाणे कीबोर्डवरील बटणं दाबल्यावर आतमध्ये एक इलेक्ट्रॉनिक सिग्नल जातो, अगदी त्याचप्रमाणे बोटांच्या पोझिशन्स मेंदूतील वेगवेगळ्या न्यूरल सर्किट्सला ॲक्टिव्हेट करतात. बापरे, हे ऐकायला एखाद्या सायफाय चित्रपटासारखं वाटतंय. खरंय? तर आजच्या या सखोल चर्चेत आपण याच तंत्रज्ञानाचा, जे हजारो वर्षे जुनं आहे, त्याचा वेध घेणार आहोत. आपण महात्मा बुद्धांनी वापरलेल्या आणि आजच्या विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या 5 विशिष्ट मुद्रा आणि त्यांच्या मागील मज्जासंस्थेचं विज्ञान आज डिकोड करणार आहोत. हो, आणि हे डिकोड करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. पण इथे सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. आजची ही चर्चा कोणत्याही एका धर्माला, विचारधारेला किंवा कर्मकांडाला प्रमोट करत नाहीये. आपण उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांचे आणि न्यूरोलॉजिकल अभ्यासाचे केवळ तटस्थ आणि वैज्ञानिक विश्लेषण करत आहोत. हो, हे सांगणं खूप महत्वाचं आहे. राईट. जेणेकरून एखाद्या व्यक्तीला या प्राचीन ज्ञानाचा वापर करून दैनंदिन जीवनातील ताणतणाव कसा हाताळता येईल हे समजू शकेल. ती स्पष्टता अतिशय आवश्यक आहे. कारण कसं आहे, मुद्रा हा शब्द ऐकल्यावर बऱ्याच लोकांच्या डोळ्यांसमोर लगेच एखाद्या पारंपरिक किंवा आध्यात्मिक चित्र उभं राहतं. हो ना, म्हणजे एखादे साधू संत वगैरे. एक्झॅक्टली. परंतु मुळात हा शरीरातील ऊर्जेचा आणि मज्जासंस्थेचा एक अत्यंत तांत्रिक आणि बायोमेकॅनिकल अभ्यास आहे. महात्मा बुद्धांसारख्या प्राचीन विचारवंतांनी हे शरीरविज्ञानाचे नियम केवळ शोधून काढले नाहीत, तर ते अत्यंत साध्या आणि रोजच्या जीवनात वापरता येण्याजोग्या पद्धतींमध्ये बदलले. हे सगळं समजून घेण्याआधी ना, एका मूलभूत संकल्पनेवर आपण बोलूया, जी या प्राचीन विज्ञानाचा पाया मानली जाते. स्रोतांमध्ये असं वारंवार सांगितलं गेलंय की मानवी शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि आपली 5 बोटं या 5 तत्वांचं प्रतिनिधित्व करतात. बरोबर. म्हणजे अंगठा अग्नितत्वाचा, तर्जनी म्हणजेच इंडेक्स फिंगर वायुतत्वाची, मध्यमा म्हणजे मिडल फिंगर आकाश तत्वाची, अनामिका पृथ्वी तत्वाची आणि करंगळी जलतत्वाची. पण मला एक सांगा,
हे थोडं अव्यवहारिक आणि अवैज्ञानिक वाटत नाही का? म्हणजेच असं. म्हणजे बोट दुमडल्याने शरीरात अग्नी किंवा पाणी कसं काय निर्माण होऊ शकतं? इथेच खरी गोम आहे. या तत्वांचा शब्दशः अर्थ घेण्याऐवजी त्यामागची मेटफर किंवा न्यूरोलॉजिकल अवस्था समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. बघा, प्राचीन काळात जेव्हा अग्नी असा शब्द वापरला जायचा तेव्हा त्याचा संबंध शरीरातील उष्णता, पचनक्रिया आणि मेटाबॉलिझमशी असायचा. अच्छा. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत आपण याला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणतो, जी शरीराला ॲक्शनसाठी तयार करते. ओके. म्हणजे फाईट ऑर फ्लाईट मोड. एकदम बरोबर. आणि दुसरीकडे जेव्हा ते जल किंवा पाणी म्हणतात तेव्हा त्याचा संबंध शरीराला शांत करणाऱ्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमशी असतो. राईट. त्यामुळे जेव्हा एखादा माणूस एखादं बोट दुमडतो तेव्हा तो तिथे खरोखरच आग लावत नसतो, हो, साहजिकच. तर तो बोटांच्या टोकावरील मज्जातंतूंच्या माध्यमातून मेंदूच्या त्या विशिष्ट भागाला चालना देत असतो, जो शरीरातील ऊर्जेची पातळी नियंत्रित करतो. अच्छा. म्हणजेच हे एका अर्थाने शरीरात अस्तित्वात असलेल्या दोन वेगळ्या सर्किट्सना जोडण्याचं काम करतंय. सिम्पॅथेटिक सिस्टीम आपल्याला ॲक्शनसाठी तयार करते आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आपल्याला रिलॅक्स करते. होय, आणि बोटांच्या हालचाली या दोन्ही सिस्टम्समध्ये बॅलन्स आणतात. अरे वा. हे बेसिक मेकॅनिझम समजल्यानंतर आता थेट आजच्या सर्वात मोठ्या समस्येकडे येऊया. मनातील सततचा गोंधळ आणि ओव्हर थिंकिंग. हो, ही खूप कॉमन समस्या आहे आजकाल. राईट. जेव्हा एखाद्याच्या डोक्यात विचारांचं अक्षरशः वादळ आलेलं असतं आणि हे करू की नको अशी अवस्था असते, तेव्हा हे न्यूरल सर्किट कसं रिसेट करायचं? अशा परिस्थितीसाठी स्त्रोतांमध्ये धम्मचक्र मुद्रा याचा अतिशय सविस्तर उल्लेख आढळतो. ही तीच मुद्रा आहे जी भगवान बुद्धांनी सारनाथमध्ये त्यांच्या पहिल्या प्रवचनाच्या वेळी धारण केली होती. अच्छा. म्हणजे हे खूप ऐतिहासिक आहे. याची कृती कशी असते? याची कृती अशी आहे की दोन्ही हातांनी ज्ञान मुद्रा करायची, म्हणजे अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडायचे. ओके. त्यानंतर डावा हात छातीसमोर आणून तळहात हृदयाच्या दिशेने ठेवायचा आणि उजवा हात त्याच्या समोर आणून तळहात बाहेरच्या दिशेने ठेवायचा. या स्थितीत डाव्या हाताची आणि उजव्या हाताची बोटं एकमेकांना हलका स्पर्श करतात. हे डोळ्यासमोर उभं करायला थोडं तांत्रिक वाटतंय, पण यातली मुख्य गोष्ट अशी दिसते की दोन्ही हात शरीराच्या मध्यभागी छातीसमोर एकत्र येत आहेत. बरोबर. पण मला सांगा, याचा त्या ओव्हर थिंकिंगच्या समस्येशी कसा संबंध आहे? मेंदूवर याचा नेमका काय परिणाम होतो? इथेच न्यूरोलॉजीचं खरं आश्चर्य दडलं आहे. बघा, जेव्हा आपण शरीराच्या दोन्ही बाजू, डावा आणि उजवा हात एकत्र आणतो आणि ते छातीजवळ म्हणजेच हृदयाच्या जवळ ठेवतो, तेव्हा आपण मेंदूच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धामध्ये एक शारीरिक पूल तयार करत असतो. म्हणजे लेफ्ट आणि राईट ब्रेन कनेक्ट होतात. एक्झॅक्टली. आपला डावा मेंदू हा तर्क आणि लॉजिकसाठी काम करतो, तर उजवा मेंदू भावना आणि क्रिएटिव्हिटीसाठी. ओव्हर थिंकिंग तेव्हाच होतं जेव्हा लॉजिक आणि भावनांमध्ये युद्ध सुरू असतं. राईट. या मुद्रेमुळे एक शारीरिक क्रॉसओव्हर तयार होतो. आधुनिक विज्ञानात याला हार्ट ब्रेन कोहेरन्स म्हणतात. हार्ट ब्रेन कोहेरन्स म्हणजे काय? हे जरा सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा माणूस खूप ताणतणावात असतो तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके आणि मेंदूतील लहरी, ज्याला आपण ब्रेनवेव्ज म्हणतो, त्या पूर्णपणे विस्कळीत आणि वेगवेगळ्या लयीत चालत असतात. अच्छा. म्हणजे ताळमेळ नसतो. हो, जणू काही एका गाडीची चारही चाकं वेगवेगळ्या वेगाने फिरत आहेत. पण जेव्हा एखादी व्यक्ती 10 मिनिटे धम्मचक्र मुद्रेत बसते तेव्हा बोटांमधून मिळणारे सेन्सर इनपुट्स वेगस नर्वच्या माध्यमातून थेट हृदयाला आणि मेंदूला शांततेचा संदेश पाठवतात. वेगस नर्व. ओके. यामुळे हृदय आणि मेंदू एकाच लयीत, एकाच फ्रिक्वेन्सीवर काम करू लागतात. हा बॅलन्स साध्य झाला की विचारांचा गोंधळ आपोआप थांबतो. हे खरंच लॉजिकल वाटतंय. म्हणजे दोन्ही सिस्टम्स एकाच पानावर आल्या की निर्णय घेणं सोपं होतं. पण कधी-कधी समस्या केवळ विचारांचा गोंधळाची नसते. मग कशाची असते? ती अचानक येणाऱ्या भीतीची किंवा दडपवलेल्या भावनांची असते. अशावेळी काय करायचं? कारण स्त्रोतांमध्ये याच संदर्भात करण मुद्रा नावाच्या एका अतिशय वेगळ्या आणि थोड्या आक्रमक दिसणाऱ्या मुद्रेचा उल्लेख आहे. हो, करणमुद्रा ही अतिशय शक्तिशाली आणि विशिष्ट उद्देशासाठी वापरली जाणारी मुद्रा आहे. या मुद्रेत अंगठा आणि मध्यमया यांना एकमेकांवर हलका दाब देऊन पक्षाच्या चोचीसारखा आकार बनवला जातो. ओके.
आणि अनामिका त्याच्या अगदी शेजारी ठेवून ठेवली जाते. तर्जनी आणि करंगळी सरळ वरच्या दिशेने उभी राहते. या वर्णनावरून ना माझ्या डोक्यात एक अगदी वेगळंच चित्र आलं. कोणतं? भारतीय परंपरेत जेव्हा आपण हवन करतो आणि अग्नीत आहुती देतो तेव्हा आपण हाताची बोटं नेमकी अशीच ठेवतो. आहुती देणं म्हणजे काहीतरी सोडून देणं किंवा अर्पण करणं. आणि या करण मुद्रेचा उद्देशही नकारात्मकता आणि भीती सोडून देणं हाच आहे, बरोबर ना? हे साधर्म्य अतिशय अचूक आहे. आहुती देताना जसं आपण स्वाहा करून गोष्टी बाहेर टाकतो, शरीराच्या पातळीवर ही मुद्रा तेच काम करते. सायकोसोमॅटिक आजारांमध्ये म्हणजे जे मानसिक तणावामुळे होतात. हो, जे मुळात मानसिक तणावामुळे निर्माण होतात, पण त्यांचे परिणाम शरीरावर दिसतात, जसे की अचानक धडधडणे, निद्रानाश किंवा पोट बिघडणे, या मुद्रेचा मोठा उपयोग होतो. अच्छा. जेव्हा आपण अंगठा म्हणजे अग्नी आणि मध्यमा म्हणजे आकाश जोडतो, तेव्हा मेंदीतील एमेगडाला या भीती नियंत्रित करणाऱ्या केंद्राला एक सिग्नल जातो की आता धोक्याची परिस्थिती संपली आहे. एमिगडाला शांत होतो. राईट. आणि यामुळे दडपलेल्या भावना रिलीज होण्यासाठी एक मार्ग तयार होतो. पण मग इथे एक खूप महत्वाची गोष्ट मला स्रोतांमध्ये दिसली. तिथे एक स्पष्ट धोक्याचा इशारा दिलेला आहे की ही मुद्रा सतत करू नये. हो, तो इशारा खूप महत्वाचा आहे. जर ही मुद्रा इतकी चांगली आहे आणि भीती बाहेर काढते तर मग ती जास्तीत जास्त वेळ का करू नये? यात धोका कसला आहे? धोका या अर्थाने की ही मुद्रा शरीरातील ऊर्जेला एका एक्झॉस्ट वॉल्व सारखी बाहेर फेकण्याचं काम करते. तुम्ही प्रेशर कुकरची शिट्टी पाहिली असेल. हो, साहजिकच. जेव्हा आतमध्ये खूप प्रेशर वाढते तेव्हा ती शिट्टी वाफ बाहेर टाकते. पण जर ती शिट्टी सतत उघडीच ठेवली तर कुकरमधील पाणी आणि उष्णता पूर्णपणे संपुष्टात येईल. अरे बापरे. अगदी तसंच. जर एखाद्याने ही मुद्रा 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ केली तर मेंदूला वाटेल की शरीर सतत ड्रेन होत आहे. यामुळे भीती तर जाईल, पण त्या जागी प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा येईल. अच्छा, म्हणजे ओव्हर ड्रेनिंग होईल. हो, त्यामुळे जेव्हा पॅनिक अटॅक किंवा खूप एन्झायटी जाणवेल तेव्हाच ही मुद्रा तात्पुरती वापरणे योग्य ठरते. समजतंय. म्हणजे हे इमर्जन्सी मेडिसिन सारखं आहे, रोज घ्यायचं विटॅमिन नाही. एक्झॅक्टली. तर आता आपण चर्चेच्या एका अशा वळणावर आलो आहोत जिथून एक नवीन टप्पा सुरू होतो. कारण मुद्रेने आपण नकारात्मक ऊर्जा आणि भीती बाहेर काढली. आता जागा मोकळी झालीये. बरोबर. पण रिकाम्या मनाने मोठे निर्णय घेता येत नाहीत. ओव्हर थिंकिंग आणि भीतीने जो आत्मविश्वास हिरावून घेतला होता तो पुन्हा कसा उभा करायचा? यासाठी कोणतं टूल आहे? या मोकळ्या जागेत आत्मविश्वास भरण्यासाठी उत्तरबोधी मुद्रा अत्यंत प्रभावी ठरते. उत्तरबोधी मुद्रा. हो, आणि याची रचना खूप लक्षवेधी आहे. यात तर्जनी आणि अंगठा वगळता दोन्ही हातांची सर्व बोटं एकमेकांघट्ट लॉक केली जातात. तर्जनी सरळ वरच्या दिशेने ठेवली जाते आणि दोन्ही अंगठे खालच्या दिशेने किंवा स्वतःच्या दिशेने ठेवले जातात. पण या विशिष्ट आकाराचा नेमका फायदा काय? स्रोतांमध्ये एक वाक्य आहे की ही मुद्रा थेट युनिव्हर्सल इंटेलिजन्सशी जोडते. हो, असं लिहिलंय. थांबा, युनिव्हर्सल इंटेलिजन्स हे शब्द थोडे जास्तच आध्यात्मिक किंवा गूढ वाटत नाहीत का? आपण तर न्यूरोसायन्सची भाषा करत होतो. बोटं वरच्या दिशेने केल्याने माणसाला ब्रह्मांडातून ज्ञान कसं काय मिळेल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि अशा दाव्यांची वैज्ञानिक चिरफाड करणं गरजेचं आहे. बघा, युनिव्हर्सल इंटेलिजन्स हा प्राचीन ग्रंथांमधील एक लाक्षणिक शब्द आहे. जर आपण याला न्यूरोसायन्सच्या आणि फिजिओलॉजीच्या चष्म्यातून पाहिले तर इथे काहीही गूढ नाहीये. मग हे कसं काम करतं? जेव्हा आपण सर्व बोटे लॉक करून तर्जनी वरच्या दिशेने करतो, जी वायू किंवा हालचालीचं प्रतीक आहे, तेव्हा आपण शरीराला बॉटम अप प्रोसेसिंगसाठी तयार करत असतो. बॉटम अप प्रोसेसिंग म्हणजे खालून वर. राईट. याचा अर्थ ऊर्जेचा आणि रक्तप्रवाहाचा फोकस पाठीच्या कण्यातील खालच्या भागाकडून थेट ब्रेनस्टेम आणि तिथून प्रीफ्रंटल कॉर्टेक्सकडे पाठवला जातो. अच्छा, म्हणजेच ही मुद्रा शरीरातील ऊर्जेला एखाद्या लिफ्टप्रमाणे खालून थेट वरच्या मजल्यावर, म्हणजेच आपल्या मेंदूतील विचार करणाऱ्या केंद्रापर्यंत घेऊन जाते. अगदी बरोबर. आणि जेव्हा मेंदूच्या निर्णय घेणाऱ्या भागाला भरपूर ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा मिळतो तेव्हा विचारांमधील अस्पष्टता दूर होते आणि साहजिकच ती व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकते. यालाच प्राचीन काळात बुद्धी जागृत होणे किंवा युनिव्हर्सल इंटेलिजन्सशी जोडले जाणे असे म्हटले असावे. तंतोतंत तुम्ही अगदी बरोबर पकडलत. आणि या आत्मविश्वासाच्या साखळीत आणखी एक अत्यंत शक्तिशाली मुद्रा आहे, ती म्हणजे वज्रपद्म मुद्रा. वज्रपद्म मुद्रा
वज्र म्हणजे अभेद्य स्थिरता आणि पद्म म्हणजे चेतना. हो, या मुद्रेत दोन्ही हातांची बोटं पूर्णपणे आतून लॉक केली जातात आणि फक्त तर्जनी आणि अंगठा यांची टोकं एकमेकांना जोडून ती वरच्या दिशेने ठेवली जातात. ओके. ही मुद्रा विशेषतः तेव्हा उपयोगी पडते जेव्हा एखाद्याला महत्वाच्या मीटिंगमध्ये किंवा कॉन्फरन्समध्ये स्वतःला ठामपणे उभे करायचे असते. या मुद्रेच्या वर्णनात ना मला एक अतिशय रंजक गोष्ट आढळली. ती म्हणजे ही मुद्रा शरीरासमोर कुठे ठेवतो आपण यावर तिचे परिणाम अवलंबून असतात. हो, हे खूप इंटरेस्टिंग आहे. वढेट जर ती छातीजवळ ठेवली तर भावना शांत होतात आणि जर ती बेंबीजवळ ठेवली तर साहस आणि हिंमत वाढते. हे असं कसं होऊ शकतं? प्लेसमेंटचा नर्वस सिस्टमशी काय संबंध? प्लेसमेंटचा नर्वस सिस्टमशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या शरीरात नसांचे मोठे जथ्थे असतात ज्यांना आपण प्लेक्सस म्हणतो. अच्छा, प्लेक्सेस. हो, जेव्हा एखादी व्यक्ती ही मुद्रा छातीजवळ म्हणजेच अनाहत चक्राजवळ ठेवते तेव्हा ती कार्डियाक प्लेक्ससला उत्तेजित करते, ज्यामुळे भावनिक स्थिरता मिळते. आणि जेव्हा ती बेंबीजवळ म्हणजे मणिपूर चक्राजवळ ठेवली जाते तेव्हा ती सेलियाक प्लेक्ससला चालना देते. आणि याचा साहसाशी संबंध आहे? राईट. हा भाग शरीरातील ॲड्रेनालिन आणि साहसाशी जोडलेला आहे. म्हणूनच बेंबीजवळ मुद्रा ठेवल्यास अंगात अचानक ऊर्जा संचारल्यासारखे वाटते. अरे वा, हे तर एखाद्या स्पोर्ट्स कारच्या ॲक्सिलरेटरसारखं झालं. पण मगाशी तुम्ही करण मुद्रेबद्दल जसा इशारा दिला होता तसाच इशारा इथेही लागू पडतो का? हो, अगदी. वज्रपद्म मुद्रा शरीरातील ऊर्जा इतक्या वेगाने जागृत करते की जर एखाद्या नवीन व्यक्तीने ती सुरुवातीलाच खूप वेळ म्हणजे समजा अर्धा तास केली तर प्रचंड मानसिक थकवा येऊ शकतो. मेंटल फटीग. हो, कारण शरीर या अचानक वाढलेल्या हाय स्पीड ऊर्जेला हाताळण्यासाठी तयार नसते. त्यामुळे सुरुवातीला फक्त 5 ते 10 मिनिटे याचा सराव करावा. ही खूप प्रॅक्टिकल माहिती आहे. आता बघा, स्वतःचे विचार स्पष्ट झाले, नकारात्मकता गेली आणि आत्मविश्वासही मिळाला. पण व्यावसायिक जीवनात किंवा वैयक्तिक आयुष्यात या सगळ्याचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपण आपले विचार जगासमोर प्रभावीपणे मांडू शकतो. नक्कीच. आजच्या युगात संवाद कौशल्य ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. इथे ती वितर्क मुद्रा कशी मदत करते? बघा, वितर्क या शब्दाचा अर्थच मुळी विशेष तर्क करणे आणि आपले विचार अशा पद्धतीने मांडणे की समोरचा माणूस ते ऐकेलच पण तो ते स्वीकारेलही. ही मुद्रा करायला अतिशय सोपी आहे. कशी करायची? उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडून एक वर्तुळ तयार करायचं. हे करताना बोटांवर कोणताही ताण नसावा, जणू काही एखाद्या फुलाची नाजूक पाकळी पकडली आहे. ओके, अगदी हलक्या हाताने. राईट. आणि डावा हात आरामदायी स्थितीत मांडीवर ठेवायचा. महात्मा बुद्ध जेव्हा त्यांच्या शिष्यांना उपदेश करत असत तेव्हा ते बहुतांश वेळा याच मुद्रेत असायचे. इथे मला एक अतिशय रंजक निरीक्षण मांडायचं आहे. जर आपण बारकाईने पाहिलं तर केवळ भारतीय किंवा आशियाई परंपरेतच नाही तर जगभरात या जेस्चरचा वापर होतो. हो, हे खरे. आपणही रोजच्या जीवनात जेव्हा एखाद्याला काहीतरी खूप समजावून सांगत असतो, एखादा महत्त्वाचा मुद्दा पटवून देत असतो, तेव्हा नकळत आपला अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडले जातात आणि आपण हाताने इशारा करत बोलतो. म्हणजे आपण शिकलेलो नसतानाही आपलं शरीर हे आपोआप कसं काय करतं? कारण याचं उत्तर थेट आपल्या मेंदूच्या रचनेत दडलं आहे. आपला अंगठा हा मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सशी संबंधित आहे. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे लॉजिकचा भाग. बरोबर. हा मेंदूचा तो भाग आहे जो लॉजिक, तर्क आणि माहितीचे विश्लेषण करण्याचे काम करतो. आणि आपली तर्जनी ही मोटर कॉर्टेक्सशी जोडलेली आहे, जो भाग शरीराची हालचाल आणि संवादावर नियंत्रण ठेवतो, जसे की स्वरयंत्राची हालचाल. अच्छा. जेव्हा अंगठा आणि तर्जनी एकमेकांना स्पर्श करतात त्याला लॉजिक आणि ॲक्शन यांचे एक नैसर्गिक सर्किट पूर्ण होते. याला न्यूरोलॉजीमध्ये क्लोज लूप सर्किट म्हणता येईल. म्हणजेच डोक्यातील विचार आणि तोंडातून निघणारे शब्द यांच्यात एक थेट हायवे तयार होतो. यामुळेच संवादात अडथळा येत नाही आणि स्पष्टता राहते. पण मग स्त्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की या मुद्रेत तर्जनीसोबत मध्यमा देखील जोडली जाते आणि काही वेळेस रुद्राक्षाची माळ वापरली जाते. याने काय बदलतं? मध्यमा हे आकाश तत्वाचे म्हणजेच विस्ताराचे प्रतीक आहे. जेव्हा आपण तर्जनीसोबत मध्यमा देखील अंगठ्याला जोडतो तेव्हा आपण केवळ विचार मांडत नसतो तर त्या विचारांची व्याप्ती वाढवत असतो. ओहो. आणि रुद्राक्ष किंवा स्फटिक माळेचा वापर केल्यास अंगठ्याच्या टोकावरील मज्जातंतूंना एक सततचा आणि लयात्मक स्पर्श मिळतो. म्हणजे एक रिदम मिळतो. राईट. हा स्पर्श एका अँकरसारखे काम करतो, ज्यामुळे लक्ष विचलित होत नाही आणि ऊर्जा एकाग्र राहते.
शिक्षक, विद्यार्थी आणि पब्लिक स्पीकर्स यांच्यासाठी तर हे एक उत्तम टूल आहे. खरंच अद्भुत आहे हे. आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून ना एक गोष्ट लख्खपणे समोर येते. हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेलं हे बोटांचं आणि ऊर्जा केंद्रांचं प्राचीन विज्ञान आजच्या आधुनिक न्यूरोसायन्सच्या आणि नर्वस सिस्टमच्या अभ्यासाशी किती अचूकपणे जुळतं. एकदम खरंय. आपण पाहिलेल्या या 5 मुद्रा, उत्तरबोधी जी आत्मविश्वास आणि स्पष्टता देते, धम्मचक्र जी डाव्या उजव्या मेंदूला जोडून भावनिक कोंडी फोडते, वितर्क मुद्रा जी संवादाचा मार्ग मोकळा करते, वज्रपद्म मुद्रा जी स्थिर आणि अभेद्य चेतना देते आणि करण मुद्रा जी भीती आणि दडपलेल्या भावनांना शरीराबाहेरचा रस्ता दाखवते. हो. या गोष्टी केवळ गुहेत बसून तपश्चर्या करणाऱ्यांसाठी नाहीत, तर त्या आपल्यासारख्या लोकांसाठी आहेत ज्यांना रोजच्या जीवनातील गोंधळ, निर्णय घेण्यातील संभ्रम आणि भीती हाताळायची आहे. आणि सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे हे एक असं टूलकिट आहे जे पूर्णपणे मोफत आहे, नेहमी सोबत आहे आणि कोणीही कुठेही असताना वापरू शकतं. बरोबर. पण हे करताना त्याची वैज्ञानिक प्रक्रिया समजून घेऊन योग्य वेळेची मर्यादा पाळणे तितकेच आवश्यक आहे. अगदी बरोबर. आपण या चर्चेच्या सुरुवातीला मानवी शरीराच्या कंट्रोल पॅनलची कल्पना केली होती, जिथे हाताच्या बोटांच्या हालचाली कंट्रोल ऑल्ट डिलीट प्रमाणे काम करू शकतात. आजच्या सखोल चर्चेतून हे स्पष्ट झालंय की हे कंट्रोल पॅनल केवळ एक कल्पना नसून ती एक न्यूरोलॉजिकल फॅक्ट आहे. हो, विज्ञान आता तेच सांगत आहे. पण जाता जाता याच वैज्ञानिक तथ्यावर आधारित मला एक विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित करायचा आहे. नक्कीच सांगा. जर जाणीवपूर्वक आणि केवळ 10-15 मिनिटे केलेल्या या बोटांच्या विशिष्ट हालचाली आपल्या मेंदूचे आणि मज्जासंस्थेचे सर्किट इतक्या सखोलपणे बदलू शकतात, तर विचार करा, आपण दिवसभर अनावधानाने जे हातवारे करतो, जसे की तासनतास फोनवर अंगठ्याने रिकाम्या मनाने स्क्रीन स्क्रोल करत राहणे, रागात किंवा तणावात असताना नखं कुरतडणे किंवा नकळत मुठी घट्ट आवळून बसणे, हो, त्या आपल्या हातून सतत घडणाऱ्या अदृश्य मुद्रा आपल्या नर्वस सिस्टीमवर आणि पर्यायाने आपल्या रोजच्या वास्तवावर कोणते आणि किती भयंकर परिणाम करत असतील. विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 शक्तिशाली बुद्ध मुद्रा. लक्षात ठेवा, या मुद्रांचा सराव करणे म्हणजे केवळ हाताची हालचाल करणे नाही, तर तुमच्या चेतनेला म्हणजेच कॉन्शियसनेसला जागृत करणे आहे. यातील कर्णमुद्रा आणि वज्रपद्म मुद्रासारख्या शक्तिशाली मुद्रांचा वापर करताना सुरुवातीला वेळेचे भान ठेवा, जेणेकरून तुम्हाला मानसिक थकवा जाणवणार नाही. तुम्हाला या 5 मुद्रांपैकी कोणती मुद्रा सर्वात जास्त प्रभावी वाटली किंवा तुम्ही कोणत्या मुद्रेचा सराव सर्वात आधी सुरू करणार आहात, हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कॉमेंटमुळे आम्हाला पुढील एपिसोड अधिक चांगले बनवण्यासाठी ऊर्जा मिळते. जर हा एपिसोड तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आणि तुम्हाला अशाच प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून ऊर्जा विज्ञान समजून घ्यायचे असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा एपिसोड अशा एका मित्राला शेअर करा ज्याला आज मानसिक शांततेची आणि स्पष्टतेची गरज आहे. तुमच्यातील ऊर्जा सदैव संतुलित राहो. मी नवल शिंदे आपली रजा घेतो. धन्यवाद.